का ऐकायची श्रीमद भागवत कथा? श्रीमद भागवत कथा ऐकल्यानंतर काय फळ आपल्या पदरामध्ये पडणार आहे? आपल्या जीवनात काय परिवर्तन होणार आहे? कशासाठी श्रीमद भागवत कथा ऐकली पाहिजे? की जी श्रीमद भागवत कथा आपल्याला 7 दिवस ऐकायची, याचा बारकाईनं या गोष्टींचा विचार होणं अत्यंत महत्वाचं आहे. खरं सांगू का, श्रीमद भागवत कथा म्हणजे आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणारा सगळ्यात मोठा सत्संग आहे महाराज. सगळ्यात मोठा सत्संग. भागवत कथेला तर साधू संतांनी त्रिवेणी संगम म्हटलेलं आहे. कथा त्रिवेणी संगम, देवभक्त आणि नाम तेथेची उत्तम चरण रजवंदित आहे. म्हणजे एवढी सुंदर असणारी साधूची संगत या कथेच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला घडणार आहे. म्हणजे महाराज, साधूची संगत कशी काय घडणार कथेच्या माध्यमातून? इथं तर देवाची कथा आहे, संतांची संगत कशी काय घडणार आहे? तर ऐका, या कथेच्या माध्यमातून अनेक साधू संतांचं बोलणं आपल्याला ऐकायचं. या कथेच्या माध्यमातून आपल्याला व्यासजींचं बोलणं ऐकायचंय. या कथेच्या माध्यमातून विदुर काकांचं बोलणं ऐकायचंय. या कथेच्या माध्यमातून शुकाचार्यांचं बोलणं ऐकायचंय. या कथेच्या माध्यमातून उद्धवजींचं बोलणं ऐकायचंय. या कथेच्या माध्यमातून नारदादिक करून अनेक संत महापुरुषांचं वर्णन आपल्याला ऐकायचंय. म्हणून खऱ्या अर्थाने सत्संगती महाराज. खरं सांगू, माणसाच्या जीवनामध्ये त्याच्या प्रारब्धानं आणि त्याच्या कर्तृत्वानं माणूस अनेक गोष्टी प्राप्त करू शकतो, पण साधूची संगत माणसाला सहजासहजी प्राप्त होत नाही महाराज. साधूची संगत मिळण्याकरता माणसाचं जीवनाचं भाग्य उदयाला यावं लागत असतं. आमचे कबीरदास महाराज म्हणतात, तात मिले पुनि मात मिले, सुत भ्रात मिले जीवती सुखदाई, राज मिले गजवाज मिले, सब साज मिले मनोवांछित पाई, लोक मिले विधि लोक मिले, सुर लोक मिले वैकुंठ ही जाई, सुंदर और सब कुछ मिले, पर संत समागम दुर्लभ भाई. किंवा आमचे साधू संत सुद्धा म्हणतात, चंद्रामृत सुख सेववेल, असता जाता रवी धरवेल, आणि बाह्य वेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटणं होईल का. म्हणून ही संत संगती अशा प्रकारची आपल्याला ही श्रीमद भागवत कथा करून देते. अनेक साधू संतांचं दर्शन आपल्याला या श्रीमद भागवत कथेच्या माध्यमातून मिळणार आहे. एक सांगू, प्रत्येकाला वेगळं वेगळं फळ देणारी श्रीमद भागवत कथा आहे. म्हणजे कसं आहे महाराज, ऐका, या कथेचं ज्यांनी आयोजन केलेलं आहे त्या आयोजकांना ही कथा पुण्य प्राप्त करून देत असते. या कथेचं 7 दिवस ज्यांनी श्रवण केलेलं आहे त्या श्रवण करणाऱ्यांचं ही 7 दिवसामध्ये पाप घालवते ही श्रीमद भागवत कथा आहे. ज्यांनी या कथेचं मनन केलेलं आहे, 7 दिवस कथा ऐकायची, आजची कथा ऐकली की रात्रभर त्याचं चिंतन करत बसायचं, अशा साधकाला ही कथा आत्मबोध प्राप्त करून देते. आणि नवे नवे या कथेचं जर निधिध्यासन आपल्याकडनं झालं तर महाराज म्हणतात, ही कथा प्रत्यक्ष भगवान परमात्म्याचं दर्शन स्वतः आपल्याला करून देते. इतकी ही कथेमध्ये एक ताकद आहे महाराज. श्रीमद भागवत कथा सामान्य नाही. छोटेसे काही नियम आहेत श्रीमद भागवत कथा ऐकायचे, ते सुरुवातीला सांगून जातो, नंतर वेळ भेटेल मला कल्पना नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, श्रीमद भागवत कथा ऐकत असताना खरं तर चप्पल मंडपात आणायची नाही. आता श्रीमद भागवत कथा आपण 7 दिवस, नुसती कथाच नाही, तुम्ही कीर्तनाला जरी आले, तुम्ही हरिपाठाला जरी आले तरी मंडपच्या बाहेर चप्पल काढून ठेवायची. म्हणजे महाराज का, कारण याला धर्ममंडप म्हणलेलं आहे, लग्नाचं मंडप नाही म्हणत याला. लग्नाच्या मंडपात काही चालतं, तुम्ही चप्पल काढून वाढलं तरी चालतं. आता वाढतात काही लोक म्हणून बोलतो, वाढू नये तसं. पण धर्ममंडप ज्याला म्हणतात ना, त्या धर्ममंडपामध्ये चप्पल बाहेर असली पाहिजे. कारण इथं 7 दिवस श्रीमद भागवत कथेच्या रूपानं भगवान कृष्ण परमात्म्याचं वास्तव्य असणार. अनेक साधू संत आपल्या या धर्ममंडपामध्ये येणार आहेत, म्हणून चप्पल अशी बाहेर काढून ठेवायची. श्रीमद भागवत कथा सुरू असताना मध्येच उठून जायचं नाही. म्हणे महाराज तुमचा अपमान होतो का? अजिबात नाही. तुम्ही मध्येच उठून गेले काय, काही केलं काय, आमचा अपमान होत नाही. तो अपमान या गादीचा होतो, अपमान भागवताचा होतो. आम्हाला अपमान वगैरे काही नाही, म्हणून मध्येच उठून जायचं नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा, आता जास्त वेळ सगळ्यांना बसता येत नाही, काहींचे गुडघे दुखतात, पाय दुखतात, आणि मग अशा वेळेस भजन जर सुरू असलं की मध्येच उठून मग तुम्ही भजनात उभा राहू शकता, नाचू वाटलं तर नाचू शकता, तसं काही अडचण नाही माझी. आणि तुम्हाला जर नाचायचं असेल तर मी कोण अडवणार तुम्हाला? आणि नाचलं पाहिजे. मला वाटतं इतरत्र नाचण्यापेक्षा आपली, मला सांगा, संसार तर आयुष्यभर आपल्याला नाचवतोच ना महाराज. जन्माल्याबरोबर
आई लेकराच्या तालावर नाचते, लेकरू मोठं झाल्यानंतर तेच लेकरू बायकोच्या तालावर नाचतं, त्याच लेकराला लेकरं झाली की मग ते लेकरू आपल्या लेकराच्या तालावर नाचतं. हा संसार आपल्याला जन्माल्यापासून मरेपर्यंत नाचवतच आलेला आहे आणि तरी लोकांची नाचायची हौस मिटत नाही. मला त्याचं नवल वाटतं. मग नाचायचंच तर इथं नाचा ना. मला सांगा, डीजे समोर नाचून काय आनंद आहे का? काय आनंद आहे? सध्या एवढी गहन परिस्थिती आहे. जास्त विषय लांबत नाही, आज आपल्याला वेळ कमी आहे. मला सांगा, तुम्ही डीजेवर डीजे समोर किती जरी नाचले ना महाराज, आयुष्यभर किती नाचा, तुम्ही दिवसभर नाचा, लोक तुम्हाला नावच ठेवणार आहेत. तुम्ही हरिपाठात नाचा, तुम्ही कीर्तनात नाचा, तुम्ही भजनात नाचा, लोक तुमचं कौतुक करणार आहे. ही नाचण्याची कला आहे, पण ही नाचण्याची कला कुठेही वापरायची नाही. म्हणून साधू संत म्हणतात, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाची. जो हरीच्या रंगात नाचतो, जो हरीच्या भजनात नाचतो, त्याला नाचणं म्हणायचं. आपण संसारात नाचतो, डीजे समोर नाचतो, काय मजा आहे हो त्याच्यात नाचणं. नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी. नाच कीर्तनाचे रंगी, नाना दीप लावू जगे, नाच कीर्तनाचे रंगी, दीप लावू जगे, नाना दीप लावू जगे. नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी. वा वा. नाचो कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानद्वीप लावू जगी. म्हणजे नाचण्याला किती महत्व आहे. ऐका बरं का, माझं बोलणं थोडं लक्ष देऊन ऐका, थोडा विषय लांबतोय. तुमच्या नाचण्याला सुद्धा महत्व दिलेलं आहे, पण नाचणं महत्वाचं कुठे आहे? नाचू कीर्तनाची रंगी. त्यानं काय होईल? ज्ञानदीप लावू जगी. म्हणजे आपलं नाचणं सुद्धा परमार्थाला धरून असलं पाहिजे, परमार्थाच्या रेषेत आपलं नाचणं असलं पाहिजे. म्हणून तुम्ही तसं नाचू शकता. आणि जर एखादं लघुशंका जर आपण करून येत असाल तर तसं येऊन बसायचं नाही. लघुशंका केली की हातपाय धुवूनच मस्तपैकी आम्ही मंडपात येऊन बसायचं. असे काही छोटे छोटेसे नियम आहेत. काही विक्षेप होईल असं वागायचं नाही. कारण प्रत्यक्ष श्रीकृष्ण परमात्मा या श्रीमद भागवत कथेमध्ये राहतो. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची प्रति वाङ्मयीन मूर्ती म्हणजे काय असेल तर ते श्रीमद भागवत कथा आहे. त्याचा विषय पुढे येणार आहे. भगवान परमात्मा निजधामाला गेल्यानंतर प्रत्यक्ष स्वरूपानं स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं स्वरूप तेज रूपाने या श्रीमद भागवत कथामध्ये भगवंतानं वास्तव्य केलेलं आहे. म्हणून असं असणार त्या श्रीमद भागवत कथा जी आपल्याला 7 दिवस ऐकायची, त्या श्रीमद भागवत कथेचं महात्म्य काय आहे. कारण महात्म्य कळाल्याशिवाय त्याच्याबद्दल भावना निर्माण होत नसते. एखाद्या वस्तूबद्दल, एखाद्या संताबद्दल, एखाद्या महात्म्याबद्दल, एखाद्या देवाबद्दल भावना जर अंतःकरणात प्रेम जर निर्माण व्हावं वाटत असेल तर अगोदर त्याचं महात्म्य कळालं पाहिजे, त्याचा महिमा कळाला पाहिजे. आता महिला मंडळी लवकर कळतो. एखादीचं पोट दुखायला लागलं आणि एखादी म्हटली, बाई तो आपल्या गावात एक बाबा आलेला आहे म्हणे, भगवा कपडे घातलेले, त्यानं अशी राग दिली, त्यानं थोडा अंगारा दिला की ते पोट लगेच शांत होतं. ती म्हणे कसं काय? म्हणे मला परिचय आलेला आहे. आणि मग ती एकटी जात नाही महाराज, ती अख्खं गावच घेऊन जाते. का होतं? त्याच्याबद्दल काय आपल्याला श्रद्धा आहे, त्याच्याबद्दल भावना आहे. सहजासहजी प्रेम निर्माण होत नाही. आता लोक कोणाच्याही पाठीमागं पळायला लागले. मी एवढं उघड बोलत नाही, समोर कॅमेरा आहे, उघड मला फोन सुरू व्हायचे परत. म्हणून भावना बघत असताना महात्म्य पाहिल्याशिवाय आपल्याला अंतःकरणात भावना. मग 7 दिवस आपल्याला भागवत ऐकायचं, त्याच्याबद्दल प्रेम असलं पाहिजे, त्याच्याबद्दल भावना निर्माण झाली पाहिजे. मग कशी निर्माण होईल महाराज? त्याच्यासाठी महात्म्याचे आता 2 पद्धतीचं महात्म्य ऐका. श्रीमद भागवताचं महात्म्य 2 ठिकाणी आलेलं आहे. एक स्कंद पुराणामध्ये आलेलं आहे आणि एक पद्म पुराणामध्ये आलेलं आहे. सुरुवातीचं 5 अध्यायामध्ये जे महात्म्य आलेलं आहे भागवतामध्ये ते पद्म पुराणातलं आहे. आणि शेवटी भागवत कथा संपल्यानंतर परीक्षित राजाचा उद्धार झाल्यानंतर जे 3 अध्यायामध्ये महात्म्य आलेले ते स्कंद पुराणामध्ये आलेले आहे. पण शक्यतो श्रीमद भागवत कथाकार सगळीच सुरुवातीचं जे आहे पद्म पुराणातलं महात्म्य सांगतात, शेवटचं महात्म्य सांगायला दिवस शिल्लक नसतो, ते सहजा सांगत नाही. आणि जर भेटला शेवट दिवस, थोडंफार वेळ भेटलीच तर आपण पाहण्याचा नक्की प्रयत्न करू. म्हणून महात्म्य. आणि महात्म्यामध्ये प्रवेश केल्यानंतर सगळ्यात अगोदर श्री व्यासदेवांनी भगवंताची स्तुती केलेली, वंदना केलेली, मंगल केलेले.
की ज्या भगवंताचं भागवत आपल्याला ऐकायचं तो भगवान कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, तो कसा वागतो, काय काम करतो, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याची स्तुती करून त्याचं काम सांगितलेले व्यासदेवांनी पहिल्याच श्लोकामध्ये. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. त्या परमात्म्याचा परिचय करून दिला. म्हणजे देवाचं स्वरूप सांगितलं. कसं आहे देवाचं स्वरूप म्हणले सच्चिदानंद रूपाय. परमात्मा सत्य आहे, परमात्मा चैतन्य स्वरूप आहे आणि परमात्मा आनंद स्वरूप आहे. परमात्मा सत्य आहे महाराज. एक सांगू का, सत्य म्हणजे काय, ज्याचा तिन्ही काळात बाध होत नाही. भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळात ज्याचा बाध होत नाही. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, तो एकच परमात्मा आहे की जो सत्य आहे महाराज. आपल्या सगळ्यांचा नाश होतो, भूत भविष्य वर्तमान काळात नाश होतो. परमात्म्याला भूत भविष्य वर्तमान काळात देवाचा नाश होत नाही, म्हणून तो सत्य आहे. दुसरं कारण सांगितलं, कसा आहे तुमचा परमात्मा, म्हणजे तो चैतन्य स्वरूप आहे. त्याच्या चेतनेनंच हे सगळं जगत चालतं ना महाराज. त्याची चेतना प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे, प्रत्येकाच्या शरीरात आहे. मुंगीपासून हत्तीपर्यंत त्याची चेतना आहे, म्हणून तर हे जग त्याच्या चेतनेनं चलायमान होतं, म्हणून तो चैतन्य स्वरूप आहे. आणखी एक मुद्दा सांगितला, म्हणजे कसा आहे तुमचा परमात्मा, म्हणजे आमचा परमात्मा आनंद स्वरूप आहे. एक सांगू महाराज, या जगात आनंद या शब्दाला दुसरं नावच देव आहे महाराज. कारण त्या देवासारखा दुसरा आनंद स्वरूप या जगात दुसरा कोणीच नाही महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज त्याचं तोंड भरून वर्णन करतात. आनंद अद्वय नित्य निरमय, 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 आनंद नित्य निरमय, आनंद अद्वय नित्य निरमय, आनंद अद्वय नित्य निरमय. जे समचरण साजिरे देवरे, ते समचरण साजिरे देवरे, ते समचरण साजिरे देवरे, ते समचरण. आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगियांचे, त्या परमात्म्यासारखा आनंद स्वरूप या जगात कुठंच नाही महाराज. म्हणून ज्याला आनंद मिळवायचा असेल, ज्याला सुख समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल, तुकाराम महाराज म्हणतात, सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. देवासारखा सुखरूप नाही महाराज. आपण इतरत्र सुख भोगत शोधत राहतो. आपल्याला वाटतं याच्यापासून सुख भेटेल, त्याच्यापासून सुख भेटेल. आता आमचं सांगतो तुम्हाला सोप्या भाषेत. अगोदर टू व्हीलरवर फिरत होतो मी, आंतरवालीला टू व्हीलरच यायचो आबा. नंतर वाटलं नाही गाड्या, याच्यात काही सुख नाही, लय झाडायला लागा त्यात. आणि मग एक छोटीशी आल्टो घेतली, पण त्या आल्टो एसी नव्हती. मग पुन्हा ती आल्टो विकली आणि एसीची आल्टो घेतली. आता वाटेल सुख आहे, पण आता एवढं हिंडावं लागतं की आता वाटतं बस गाडी उगच नादी लागलो या गोष्टीच्या. आपण काही काही लोक सहज म्हणतात, महाराज तुमची मजा आहे हो, लय चांगलं चांगलं लोक तुम्हाला खायला करतात हो. अरे पण सगळ्याला नाही पचत ती, सगळ्याला नाही जुळत ती. लोक सहज म्हणतात महाराज तुमची मजा आहे मस्त. एक सांगू का, आमच्यासोबत थोडं एक आत्ता हे महिना गेला ना, आत्ता हा महिनाभर जर नुसते फिरले असते ना आमच्यासोबत, मग कळालं असतं आमची मजा आहे का आमचे काय हाल आहेत.
प्रत्येकाला वाटतं याच्यातून सुख आहे, त्याच्यातून सुख आहे. सुख भेटत नाही आणि जिथं सुख आहे तिथं आपण पोहोचत नाही. महत्वाचा मुद्दा आहे की नाही. आता आषाढी वारी निघाली की जे निष्ठावान वारकरी आहेत ते विचार करत नाहीत सरकी लावून जावं का पावसाची वाट पाहावं. अजिबात विचार करणार नाहीत. ते बॅग भरणार तुमचं तुम्ही काही करा आम्ही निघालो. कारण त्यांना माहिती आहे सुख इथं नाहीये, सुख तिथंच आहे. त्यांना मिळालं ते. आपल्याला वाटतं नाही काय म्हणे सरकी लावून जाऊ, पावसाची वाट पाहतात. पाऊस पडला की सरकी लावून जाऊ. निम्म्या वाटात दिंडी गेली तरी पाऊस पडत नाही. कधी कधी तर पंढरपुरात गेल्यावर पाऊस पडतो. मग आल्यानंतर म्हणतात महाराज तुमच्यासोबत आलो असतं तर जमलं असतं, यंदा पाऊस लेटच आला. पाऊस नाही लेट आला, तू लेट निघायच्या तयारीत निघाला का? तू लेट झाला देवापाशी यायला. मला मुद्दा एवढा सांगायचा, लांबवत नाही मी. म्हणजे महाराज आम्हाला तुमच्या परमात्म्याचं स्वरूप कळालं. काय काम करतो व महाराज तुमचा परमात्मा? म्हणजे विश्वोत्पत्त्यादी हेतवे, म्हणजे या सगळ्या विश्वाला निर्माण करण्याचं काम कोण करतो? तो परमात्मा करतो. म्हणे महाराज आणखी काय करतो? म्हणे तापत्रय विनाशाय, म्हणजे 3 तापातून मुक्ती करतो तो परमात्मा. कोणते 3 ताप? आध्यात्मिक ताप, आदिभौतिक ताप आणि आदिदैविक ताप. म्हणजे आध्यात्मिक ताप कोणते? अहो त्याला पाहिलं की हे 3ही ताप निघून जातात. मागील परिहार पुढे नाही शिन आणि झाली या दर्शन एक वेळा. एकदा पाहिलं त्या परमात्म्याला की त्या परमात्म्याला पाहिल्याबरोबर 3ही तापाचा नाश होतो. सगळ्यात महत्वाचा ताप आहे आध्यात्मिक ताप. म्हणजे आध्यात्मिक ताप कशाला म्हणायचं? शरीरापासून होणारा आजार. शरीराला जो आजार लागलेला आहे, शरीर सतत आजारी राहणं, या तापातून त्या परमात्म्याला पाहिलं की मुक्ती होते. दुसरे आध्यात्मिक ताप, आदिभौतिक ताप. आदिभौतिक ताप कशाला म्हणायचं? दुसऱ्यापासून होणारा त्रास, भावकीपासून, पाहुण्या रावळ्यापासून. हे काय कमी ताप नाही महाराज? नाही एवढा नाही, पण मापातच आहे आपला. आता हे बांधावरून भांडणं होते, पाहुण्या रावळ्याचं खटकतंय, हे सुद्धा तापच आहे. याला आदि भौतिक ताप म्हणायचं. भौतिक ताप दुसऱ्यापासून होणारा. आणि तिसरा महत्वाचा ताप आहे म्हणजे आदि दैविक ताप. म्हणजे जे आपल्या कुळदेवता आहेत, जे आपले पितर आहेत, त्यांचा विधी झाला नाही व्यवस्थित, आपल्या कुळदेवतेचं दर्शन झालं नाही, काही पूजा झाली नाही, वर्षातून एकदा तरी कुळदेवतेला गेलं पाहिजे असं शास्त्राचा नियम आहे महाराज. तेव्हा कुळदेवतेचा आशीर्वाद आपल्यावरती राहत असतो. पण या 3ही तापातून तुम्हाला, या 3ही तापाचा जर त्रास असेल तर व्यासजी म्हणतात तापत्रय विनाशाय, म्हणून अशा परमात्म्याला की जो चैतन्य स्वरूप आहे, जो आनंद स्वरूप आहे, जो सत्य स्वरूप आहे, या जगाची ज्यानं स्थापना केलेली आहे आणि 3 तापातून जो आपल्याला मुक्त करतो, अशा श्रीकृष्ण परमात्म्याला आपण सर्वजण मिळून काय करू? वंदन करू, त्याचं नमन केलेलं आहे. श्रीकृष्णाय वयम नमः. यानंतर व्यासदेवांनी या भागवतामध्ये शुकदेवांचं वर्णन केलेलं आहे. यम प्रव्रजंतमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदु स्तम सर्वभूत हृदय मुनिमानतोस्मि. शुकाचार्यांचं वर्णन झालं आणि आता मुख्य प्रवेश आपला महात्म्यामध्ये होत आहे. म्हणजे महाराज ही श्रीमद भागवत कथा झाली कुठे? तर ही श्रीमद भागवत कथा झाली नैमिषारण्यात. कशाला म्हणायचं नैमिषारण्य? की ज्या अरण्यात गेल्यामध्ये चित्ताला समाधान प्राप्त होतं, ज्या निमिष अरण्यामध्ये गेल्यानंतर फक्त भगवंताचंच ध्येय लागतं, फक्त भगवंताचंच दर्शन व्हावी अशी उत्कंठा अंतःकरणात निर्माण होते, त्याला निमिष अरण्य म्हणायचं. आणि अशा निमिष अरण्यामध्ये श्रीमद भागवत कथा झाली. 88,000 ऋग्वेदी ब्राह्मण शौनकांसारख्या ऋषींना समोर केलं आणि सूत महाराजांना एका उंच आसनावर बसवलेलं आहे. आणि सगळे शौनकादी ऋषी त्यांच्या समोर बसले आणि शौनकांनी सूत महाराजांना विचारायला सुरुवात केली. म्हणे महाराज, या कलियुगामध्ये सगळेच मानवी जीवनामध्ये जीवन जगत असणारी सगळीच माणसं जवळजवळ आता आसुरी प्रवृत्तीचे झालेली आहेत. सध्या कलियुगामध्ये ज्या घटना आपल्याला पेपरला बातमीला पाहायला मिळतात, ही कलियुगाची आता फक्त सुरुवात आहे. फक्त 5,000 वर्ष झालेली आहेत. अजून बरीचशी वर्षी जायचे, अजून आपल्याला भरपूर काही पाहायला मिळायचं. आमच्या नाथ महाराजांनी कलियुगाचं जे पुढं घडणार आहे ते सगळं लिहून ठेवलेलं आहे महाराज. नाथ महाराजांचा अभंग जर पाहिला आणि त्याचा अर्थ जर काढला तर कधी कधी डोक्यात सुद्धा बसत नाही की हे सुद्धा काही कधी कधी घडू शकतं. नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे. कलियुगाची सुरुवात झाली
या कलियुगामध्ये पापाची प्रवृत्ती वाढली, मनुष्य प्राणी बहुधा आसुरी स्वभावाचे झालेले आहेत। विविध तापांनी या त्रासलेल्या जीवांना शांत करण्यासाठी आणि भगवान परमात्म्याची प्राप्ती आम्हाला झाली पाहिजे असं काहीतरी साधन आम्हाला सांगा, हा प्रश्न शौनकांनी सूत महाराजांना विचारला। आणि सूत महाराज बोलायला सुरुवात केली, म्हणले ऐका, तुम्ही मला देवाबद्दल विचारते म्हणून मी तुम्हाला सांगतो। म्हणून साधू संत भेटल्यानंतर काय विचारलं पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे। शौनकांच्या समोर सूत महाराज बसलेले आहेत आणि सूत महाराजांना शौनकांनी विचारलं, आम्हाला देवाची प्राप्ती करायची या कलियुगामध्ये असं काहीतरी साधन सांगा की आम्हाला या तिन्ही तापातून मुक्ती भेटेल, आमचं जीवन शांत होईल आणि आम्हाला भगवान परमात्म्याची प्राप्ती होईल, असं काहीतरी साधन सांगा। आणि सूत महाराजांनी सांगायला सुरुवात केली, हे पहा, तुमच्या अंतःकरणात देवाबद्दल तळमळ आहे, ईश्वर प्राप्तीची इच्छा आहे, तीव्र उत्कंठ आहे, म्हणून मी तुम्हाला सांगायला सुरुवात करतो। त्यांनी सांगितलं, या कलियुगामध्ये देवप्राप्तीची अनेक साधनं आहेत, पण मुख्य साधन अगोदरच तयार झालेलं आहे। म्हणजे काय मुख्य साधन ऐका, कालव्याल मुखग्रास त्रास निर्णार हे तवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलोकिरेन भाषितम। म्हणे काल म्हणजे सर्प, काल म्हणजे काळ आणि व्याल म्हणजे सर्प, म्हणजे आपण सर्वजण काळरूपी सर्पाच्या मुखातला घास झालेलो आहोत। तो काळ आपल्याला क्षणोक्षणाला गिळायला वाट पाहतो आहे आणि आपण भ्रमातच आहेत की मैं अभी जिंदा हूं, असं नाही। तो असा टपून बसलेला आहे। नाथ महाराजांचं प्रमाण सगळ्याला माहिती आहे। नाथ महाराज म्हणतात, तो असा उंदीर एखाद्या बेळ्यात जर शिरला की तो बोका काय करतो, तो बेळ्याच्या बाहेर असा तोंड वासून बसलेला असतो। कधी एकदा उंदीर बेळ्याच्या बाहेर येतो, मी याला कधी खातो, तो असा टपूनच बसलेला आहे। घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे। हो अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश। हरी मुक्ती गाथा, हरभर चिंता, हरी मुक्ती गाथा, हरी मुक्ती गाथा, हरभर चिंता, हरी मुक्ती गाथा, हरभर घडी घडी काळ वाट याची पाहे आणि अजून किती आहे अवकाश। आपण सर्वजण भ्रमात आहे, पण व्यासदेवजी म्हणतात आपल्याला तो काळ असा टपून बसलेला, तो कधी आपल्याला घेऊन जाईल सांगता येत नाही महाराज। आणि अशा काळरूपी सर्पाचा आपण आता घास बनत चाललेला आहोत। आणि अशा जीवांना समाधानी प्राप्त व्हायचं असेल, देवाची प्राप्ती करायची असेल, तर या कलियुगामध्ये एकच साधन आहे, त्याला म्हणतात श्रीमद भागवत। आणि ती कुणी सांगितलं, म्हणे कलौकिरेन भाषित। किर म्हणजे पोपट। या श्लोकामध्ये शुकाचार्यांना पोपट अशी उपमा दिलेली। किर म्हणजे संस्कृतमध्ये त्याला पोपट म्हणतात आणि शुक या शब्दाचा अर्थ सुद्धा पोपटच होतो। आणि सूत महाराज म्हणतात, पोपटानं सांगितलेलं शास्त्र मी तुम्हाला सांगतो की ज्याच्याद्वारे तुमचा उद्धार होईल। सगळ्या शास्त्रामध्ये श्रेष्ठ असणारे श्रीमद भागवत शास्त्र आहे। शौनकांनी विचारलं, म्हणे महाराज तुम्ही याला एवढं श्रेष्ठ का म्हणतात? हो म्हणे, ते आहेच तेवढं श्रेष्ठ। काय एवढं श्रेष्ठ आहे? कारण हे भागवत कुणालाही मिळत नाही, असं कुणालाही भागवत ऐकण्याची बुद्धी होत नाही, कुणीही भागवत कथा श्रवण करू शकत नाही। मग कोण ऐकू शकतं भागवत? त्याच्यासाठी स्वतंत्र श्लोक आलेला आहे। एतस्माद परम किंचित मनशुद्धेन विद्यते जन्मांतरे भवत पुण्य तदा भागवतम लभेत। म्हणजे ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, ज्याचं मन शुद्ध आहे, जो प्रांजळ मनाचा आहे, ज्याच्या अंतःकरणात देवाबद्दल भाव आहे, त्यालाच भागवताची प्राप्ती होते। सहजासहजी भागवताची प्राप्ती होत नाही। आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, ज्या अर्थी
भागवत कथा श्रवण करण्यासाठी तुम्ही इथपर्यंत आलात, या भागवताच्या मंडपामध्ये बसलात, त्या अर्थ काहीतरी जन्मोजन्मींचं पुण्य तुमच्या पदरात आहे म्हणून तुम्ही भागवत कथा ऐकायला बसलेला आहे. जन्मांतरे भवत पुण्य तदा भागवतम लभे. अनंत जन्माची पुण्याई असावी लागते तेव्हा कुठंतरी भागवत कथा श्रवण करायला भेटते. असं कुणी उठून सुटून भागवताच्या मंडपात येऊन बसत नाही. हे गणेश महाराज सांगत नाही, हे व्यासांनी श्लोक लिहून ठेवलेला आहे म्हणून मी इथपर्यंत बोलतो. असं कुणालाही भागवत कथा प्राप्त होत नाही. अशी असणारी श्रेष्ठ भागवत कथा आपल्याला 7 दिवस श्रवण करायची महाराज. आणि या 7 दिवसाच्या कथेनं राजा परीक्षितीला सुद्धा कथा प्राप्त झाली. राजा परीक्षितीला ही कथा प्राप्त झाली आणि त्याचा 7 दिवसात उद्धार झाला. एवढं श्रेष्ठ भागवत आहे महाराज. म्हणे महाराज याचा आणखी काही महिमा आहे का? म्हणे हो. ज्यावेळेस शुकाचार्य राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा सांगत होते आणि ही बातमी इंद्राला कळाली आणि इंद्र आला अमृताचा कलश घेऊन. शुकाचार्य श्रीमद भागवत कथा राजा परीक्षितीला सांगत होते. राजाला शाप प्राप्त झालेला होता 7 दिवसात मरायचा. इंद्राला कळालं की राजा 7 दिवसात मरणार आहे म्हणून इंद्र अमृत घेऊन आला स्वर्गातला आणि शुकाचार्याच्या समोर उभं राहिला आणि म्हटलं एक करा महाराज, राजा जर 7 दिवसात मरणार असेल तर एक काम करा, हे अमृत त्या राजाला देऊन टाका आणि तुम्ही जे कथामृत श्रीमद भागवताचं त्या राजाला सांगतात ना ते कथामृत तुम्ही आम्हाला द्या. अमृत पिऊन राजा अमर होईल आणि ते कथामृत आम्हाला भेटेल. त्या शुकाचार्यांनी राजा परीक्षितीकडे पाहिलं आणि सांगितलं राजा काय करायचं पटकन सांग. राजाने हात जोडले सांगितलं महाराज हे अमृत मला नको, मला माझं कथामृतच चालू राहू द्या, अमृत नको. शुकाचार्यांना कळालं की म्हणे हे स्वर्गातल्या देवता अगदी कपटी स्वभावाचे आहेत म्हणे. स्वतःचं काम साधून घेण्यामध्ये फार पटाई येते. हे तुलना कशाची करतात? काचेचा तुकडा आणि एखाद्या मण्याची जो अमोल असण्याचा रत्न आहे, अमोल किमतीचं रत्न, अशा रत्नाचा आणि काचेच्या तुकड्याचा हे मोजमाप करू राहिले, स्वतःची संलग्न करू राहिले. असं जमत नसतं म्हणे. अरे कुठं काचेचा तुकडा आणि कुठं एखादं रत्न, कुठं ते अमृत आणि कुठं श्रीमद भागवत कथा. तुम्ही खुशाल श्रीमद भागवत कथा मागतात अमृताच्या बदल्यात. पटलं नाही श्रीमद भागवत कथेचं हे याचं वागणं शुकाचार्यांना पटलं नाही महाराज. आणि त्यांनी सांगितलं तुम्ही इथं थांबू नका, तुम्ही निघून जा. म्हणजे मला मुद्दा एवढा सांगायचा की इंद्राने अमृत दिलं तरी त्याचा स्वीकार केला नाही राजा परीक्षितीनं आणि कथामृत श्रवण केलं. त्याचा परिणाम महाराज म्हणतात 7 दिवस श्रीमद भागवत कथा अंतःकरणापासून श्रवण केली राजा परीक्षितीनं, त्याचा परिणाम त्याला मोक्षपदाची प्राप्ती झाली. श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 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 तरला भूपती, श्रवणे परीक्षिती तरला भूपती. 7 दिवसा मुक्ती झाली तया, 7 दिवसा मुक्ती झाली तया, श्रवणे परीक्षिती तरला भूपती, श्रवणे परीक्षिती तरला भूपती. 7 दिवसामध्ये राजा परीक्षिती आता काळी 2ची सवय, काळी 3ला थोडं जण जाईल, पहिला दिवस सवय लागूच ते बरे आपल्या आपल्यात कळलं म्हणजे बाद झालं, तिथपर्यंत नाही जात ते. 7 दिवस श्रीमद भागवत कथा राजा परीक्षितीनं श्रवण केली आणि 7 दिवसात त्याचा उद्धार झाला. अशी असणारी ही श्रीमद भागवत कथा अतिशय श्रेष्ठ आहे. ही श्रीमद भागवत कथा इंद्राला दिली नाही महाराज शुकदेवानी. महत्वाचा मुद्दा आहे का? ती राजा परीक्षितीला दिली. का इंद्राला दिली नाही हो? कारण ही श्रीमद भागवत कथा अशी कुणालाही सांगायची नसते, त्याच्यासाठी श्लोक आलेला आहे.
म्हणजे कोणाला सांगायची श्रीमद भागवत कथा? ज्याच्या अंतःकरणात या श्रीमद भागवत कथेबद्दल प्रेम आहे, ज्याच्या अंतःकरणात या श्रीमद भागवत कथेबद्दल आदर आहे, जिव्हाळा आहे, प्रेम आहे, भावना आहे, त्यांनाच ही श्रीमद भागवत कथा सांगायची. ज्याच्या अंतःकरणात अभक्तांना ही श्रीमद भागवत कथा सांगायची नाही. अभक्तांश विज्ञाय न ददोस कथामृतम श्रीमद भागवती वार्ता सुराणापीमपि दुर्लभा. म्हणजे सुरांना आणि देवतांना सुद्धा ही श्रीमद भागवत कथा दुर्लभ आहे. ती श्रीमद भागवत कथा राजा परीक्षितीला आणि शुकाचार्यांनी दिली. हे ब्रह्मदेवाला कळालं. ब्रह्मदेवाला कळालं की म्हणे 7 दिवसात राजा परीक्षितीचा फक्त श्रीमद भागवत कथा ऐकल्यानं उद्धार झाला. एवढी श्रेष्ठ आहे काही श्रीमद भागवत कथा. त्या ब्रह्मदेवानं काय केलं? सत्यलोकात तराजू लावला. एका पारड्यात श्रीमद भागवत कथा महापुराण ठेवलं आणि दुसऱ्या पारड्यामध्ये उद्धाराची अनंत साधनं ठेवली, अनेक ग्रंथ ठेवली, अनेक साधनं ठेवली. परिणाम असा झाला, श्रीमद भागवत कथेचं पारड जर ठरलं महाराज, हा भागवताचा पहिला महिमा आहे. ब्रह्मदेवाला आश्चर्य झालं. ब्रह्मदेवाला सुद्धा आश्चर्य झालं की एवढं श्रीमद भागवत कथा श्रेष्ठ आहे. म्हणून ते श्रीमद भागवत कथा आज आपल्याला आजपासून 7 दिवस श्रवण करायचे. आज थोडं जड जाईल तुम्हाला, मला मान्य आहे, कारण आज फक्त महात्म्य की जे भागवत आपल्याला 7 दिवस ऐकायचं, त्या भागवताचा परिचय होणं गरजेचं आहे. फक्त आता ठेवली गणेश महाराजाची भागवत कथा म्हणून ऐकायची असं नाही. इथून पुढं खरं उद्यापासून ऐकायचंय, भागवतात प्रवेश करायचा. आज फक्त महात्म्यच आहे. काय ऐकायचं, कसं ऐकायचं, ते ऐकल्यानं काय होतं, कसं बसायचं ऐकायला, हे सुद्धा आज सांगणार आहे मी तुम्हाला. असं कसंही नाही बसायचं, त्याचे सुद्धा काही नियम आहेत. हे सगळे नियम पाळून जर भागवत ऐकलं तरच त्याचं फळ भेटतं. एवढी असणारी श्रेष्ठ श्रीमद भागवत कथा आहे. म्हणजे कुणाकडून कुणाकडे आली, कशी आली? म्हणजे सगळ्यात अगोदर ही श्रीमद भागवत कथा चतुश्लोकी भागवत भगवान परमात्म्यानं ब्रह्मदेवाला दिलं. ब्रह्मदेवानं ते भागवत नारदांना दिलं, नारदांनी ते भागवत व्यासांना दिलं, आणि व्यासांनी ते भागवत आपला पुत्र शुकदेवांना दिलं, आणि शुकदेवांनी राजा परीक्षितीच्या निमित्तानं ते भागवत आपल्यापर्यंत पोहोचवलं. पण ऐका, ब्रह्मदेवानं भागवत नारदांना दिलं, पण ते भागवत 7 दिवसाचा विधी जो आहे, सप्ताह विधी, 7 दिवसात भागवत कसं श्रवण करायचं हे नारदांना सनकादिकांनी समजावून सांगितलं. आता शौनकांनी पुन्हा प्रश्न केला, म्हटले महाराज चांगलं धोरणात चाललं होतं, हे मध्ये सनकादिक कसं काय आले? भगवंतानं ब्रह्मदेवाला भागवत दिलं, ब्रह्मदेवानं नारदांना दिलं, नारदांनी व्यासांना दिलं, व्यासांनी शुकदेवांना दिलं, आणि शुकदेवांनी परीक्षितीच्या निमित्तानं आपल्यापर्यंत पोहोचवलं. ब्रह्मदेवानं नारदांना दिलं, पण नारदांना मध्येच व्यास कसं काय भेटले, कुठं भेटले? म्हणे गंमत अशी झाली, एकदा बद्री विशाल क्षेत्रामध्ये सनकादिक संत भजन करत होते. सनकादिक म्हणजे हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. ते 4 जण आहेत, सनक, सनंदन, सनातन आणि सुजात, किंवा सुजातला आणखी एक शब्द आहे सनत कुमार. असे 4 जण भाऊ आहेत. म्हणे काय अवस्था आहे त्यांची, हे फक्त भगवंताचं भजनच करत राहतात, त्यांना दुसरं कशाचंच घेणं देणं नाही. बरं, विशेष महत्वाचं म्हणजे हे म्हातारेच होत नाहीत कधी. जेवढ्या युगामध्ये जेव्हा जन्माला आले, जसे जन्माला आले तसे तरुणच राहिले, पुन्हा त्यांना म्हातारेच झाले नाही. म्हणे कसं काय म्हातारे झाले नाही? म्हणे त्यांच्याकडे एक मंत्र आहे. म्हणे भागवतात आहे का? म्हणे हाय. मग सांगा ना आम्हाला. आता नाही सांगायचं, तो काला झाल्यावर सांगणार मी तुम्हाला मंत्र. म्हणे महाराज आम्हाला लवकर सांगा. असं नाही, 7 दिवस ऐकल्याशिवाय तो मंत्र काम करीत नाही, असा मंत्र आहे त्यांच्याकडे, ते म्हातारेच होत नाही. असे सनकादिक मुनी 4 जण हे बद्री विशाल क्षेत्रामध्ये भजन करत होते, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत होते, आणि समोरून येताना त्यांना नारदजी दिसले. बरं, नुसते पळतच होते नारदजी, असं धोतर धरलं तडातडा निघाले होते. टेन्शन होतं काहीतरी चेहऱ्यावर, चेहरा सुकलेला होता. आणि सनकादिकांनी नारदांना पाहिलं आणि म्हटले, नारदजी थांबा, कुठं निघाले एवढ्या घाईघाईने? जणू काय तुमचं काही धन चोरीला गेलं. अहो झालं काय? तुमचा चेहरा उदास का? तुमच्या चेहऱ्यावर चिंता दिसते, कारण संत आणि चिंता या गोष्टी याच्यात बसतच नाही. संतांना कशाची चिंता आहे? पण एक सांगू का, चिंता देवाला आहे, चिंता जीवाला आहे. देवाला कशाची चिंता आहे हो महाराज? देवाला चिंता कशाची? कशाची चिंता आहे देवाला? मला सांगा. अहो प्रत्येकाला खाऊ घालायची चिंता कोणाला आहे? देवालाच आहे. पोसितो जगासी
एकलाची ही देवाला चिंता आहे. म्हणे महाराज जीवाला कशाची चिंता आहे? जीवाला तर सगळ्यात मोठी चिंता आहे. देवाला खाऊ घालण्याची चिंता आणि जीवाला खायची चिंता. कैला काय खावं याची चिंता आणि कैला काय काय खावं याची चिंता. ही प्रत्येकाच्या अंतःकरणात चिंताच आहे महाराज. जीवाला चिंता आहे. अहो महाराज जरी झाला संन्याशी तरी मध्यान्हाशी तोंडवाशी. भगवान परमात्मा जरी अवताराला आला तरी सुद्धा त्याला पोटभर 3 टायमाला जेवायला लागत होत. आपण तर त्यानं निर्माण केलेले जीव आहेत, आपल्याला सुद्धा खायला लागतं. मला सांगा एवढा मोठा नाम सप्ताह करायचा, अन्नदान गरजेचंच आहे. जेवल्याशिवाय तुम्ही कीर्तनाला येणार का? म्हणे महाराज मग बिगर जेवल्याचं कीर्तनाला यायचं, 8 ते 10 कीर्तन ऐकायचं मग पुन्हा घरी जाऊन जेवण करायचं, एवढं सोपं आहे का ते? प्रत्येकाला खाण्याची चिंता आहे, देवाला खाऊ घालण्याची चिंता आहे. म्हणजे संताला कशाची चिंता? पण संताला सुद्धा एका गोष्टीची चिंता आहे. कशाची चिंता? बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा हित म्हणून या, किंवा येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. आडराणी भडले जन, वाम मार्गाला आपण जाऊ नये, प्रत्येक जीवाचा उद्धार झाला पाहिजे, ही संतांना चिंता आहे महाराज. प्रत्येकाची चिंता आहे. आणि नारदांचा चेहरा आता चिंतातूर संतकादिकांनी पाहिलं आणि विचारलं, म्हणे महाराज अहो कशाची चिंता आहे तुम्हाला? कशाचं टेन्शन आहे? काय एवढे चिंताग्रस्त आहेत? काय एवढे दुःखी आहेत? अहो तुम्ही संत आहेत, चिंता नसली पाहिजे. नारदांनी सांगितलं, हे पहा तुम्ही मला विचारलंय म्हणून खरं मला सांगावं लागतंय. आज माणसानं साधू भेटले, संत भेटले की खरं सांगून मोकळं झालं पाहिजे. नारदांनी नमस्कार केला आणि खरं सांगायला सुरुवात केली. संत भेटले की खरं सांगितलं पाहिजे. देवाला आपलं काय सुख असेल दुःख असेल ना, तुकाराम महाराज वर्णन करतात, एक तर देवाला सांगायचं नाही तर संताला सांगायचं. देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख. देवा सांगू सुख, देव निवा आणि देवनिवारी लघु. वाक्य ऐका बरं का. आपल्या जीवनात सुख असू द्या किंवा दुःख असू द्या, एक तर देवाला सांगा नाही तर संताला सांगा. पुन्हा सांगतो तुम्हाला, जगातल्या लोकाला तुमचं दुःख सांगू नका महाराज. तुमच्या जीवनात फार दुःख असेल तुम्ही संतांना सांगा किंवा देवापुढं गारा नका, लोकांना सांगू नका. कारण आपली एक म्हण आहे पहा जुनी, लोक रडून ऐकतात आणि हसून जगासमोर सांगतात. लोकाला आपल्या दुःखाचा आणि एक सांगू का, आपल्या दुःखात आणि सुखात लोकाला कसलाच इंटरेस्ट नसतो. ते फक्त आपल्या समोर आहेत म्हणून ऐकत असतात. आपलं दुःख लोक का ऐकतात? फक्त तुम्ही समोर आहेत त्यांना सांगतात आणि त्यांना तुम्ही जवळचं समजतात म्हणून त्यांना नाविलाजानं ऐकून घेणं काम आहे. नाही तर काही घेणं नाही जगातलं. तुमचे सुख जरी तुम्हाला जर फार संपत्ती मिळाली असेल, तुमचा प्रपंच जर उत्क्रांतीवरती असेल, तुमचा प्रपंच वाढत चालला असेल, असं समजू नका सगळ्याला चांगलं वाटतं. अजिबात नाही. सगळ्याला चांगलं कधीच वाटत नाही महाराज. आणि सगळ्याला सगळं चांगलं वाटत असतं तर आज जागा पुरली नसती. सगळ्याला सगळं नाही चांगलं वाटत महाराज. म्हणून देवा सांगू सुख दुःख. नारदांनी सांगितलं, म्हणे तुम्ही बरोबर ओळखलं, मला चिंता आहे. म्हणे काय चिंता आहे? म्हणे असं झालं पहा, पृथ्वी सर्वोत्तम आहे, सगळ्यात श्रेष्ठ काय आहे या मृत्यू लोकामध्ये तर पृथ्वी हे मला कळालं. मी या पृथ्वीचं भ्रमण करायला निघालो. मी अनेक तीर्थ ठिकाणी गेलो. मी काशीला गेलो, प्रयागला गेलो, पुष्करला गेलो, गोदावरीकडे गेलो, हरिद्वारला गेलो, कुरुक्षेत्र, श्रीरंगम, सेतुबंध, रामेश्वरम, अनेक तीर्थक्षेत्र मी फिरलो चांगलं आहे असं समजून. पण मला इथं काहीच चांगलं वाटलं नाही. म्हणे का चांगलं वाटलं नाही? म्हणे असं आहे,
या पृथ्वीवरती जवळजवळ बरीचशी माणसं ही दांभिक प्रवृत्तीची झालेली आहेत. सत्य, ताप, तप, पवित्र, दया माणसाच्या अंतःकरणात राहिलेली. माणसं आळशी आणि मंद बुद्धी झालेली आहेत. उपद्रवग्रस्त झाले, आपल्यापासून दुसऱ्याला त्रास देणारे जास्त झालेले आहेत. आणि संतांकडे गेलो तर संत सुद्धा असे झाले म्हणे, उदरम भरिणो जीवा. अहो साधू संत सुद्धा या कलियुगामध्ये असे झाले म्हणे, पोटासाठी संतन झाले कलित बहुत. लोकांचं फक्त धन वरवाडायच्या मागे लागलेले, लोकांकडून घ्यायचं ना आपलं घर मोठं करायचं, याच भावनेत जवळजवळ सगळे साधू संत सध्याच्या या कलियुगाच्या काळात निर्माण झाले. मला हे वाईट वाटायला लागलं. मी साधू संतांच्या आश्रमामध्ये गेलो आणि आश्रमाकडे गेल्यानंतर असं मला कळायला लागलं की साधू सुद्धा आता दांभिक प्रवृत्तीचे झाले. आतमधून वेगळे आणि बाहेरून जगाला दाखवायला वेगळे. याला दंभ मानतात. जो माणूस आत आहे ना तो बाहेरून कधीच न दाखवणं याला दंभ मानतात. आतमधून एवढा काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार त्यांच्यात भरलेला आहे, पण बाहेरून मात्र मस्त असे भगवे कपडे घातलेले, जटाजूट धारण केलेली, भस्म अंगाला लावलेला आहे. असं वाटतं की भगवान शंकर त्यांच्या रूपाने अवतीर्ण झाले. आणि 2-3 महिन्यानंतर मग टीव्हीला आल्यावर कळत, हे तर धोका झाला आपल्या संग. ही प्रवृत्ती वाढत चालली सध्या कलियुगामध्ये. आणि नंतर मी संसारिकाकडे वळालो. म्हटलं मी संसारिकाकडे घुसलो, गृहस्थ आश्रमाकडे. तिथं गेल्यानंतर तर मला वेगळंच पाहायला मिळाले म्हणे, प्रत्येक घरामध्ये स्त्रीचा अधिकार चालतो. चालू नाही असं या मताचा नाही, पण त्याला मर्यादा असली पाहिजे. प्रत्येक घरात स्त्रीचा अधिकार चालतो. पत्नीचा भाऊ सल्लागार झाला. नवरा बायको मध्ये सतत कलह वाढत चालली. आणि ही संसारिकाची परिस्थिती आहे. तरुणी प्रभुता गेहे स्थालोको बुद्धिदायक कन्या विक्रियनो लोभा दंपतीनांच कल्कनम. म्हणजे कन्या विक्री वाढू लागली म्हणे. आता जवळजवळ बऱ्याच ठिकाणी होऊ लागली. मी कोणाची निंदा करत नाही. पती पत्नीमध्ये प्रेम आस्था उरलेली नाही, अशी अवस्था झालेली आहे. स्वतःच्या आई बापाला कुणी मानत नाही. आणि सासरच्या लोकांना मात्र भरपूर अशा पद्धतीचा मान आहे. आणि अशी कलियुगाची अवस्था झाली. आई रे बेईमान दुनिया, आई रे, 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 आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई. वाह अवस्था झाली. आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे. म्हणजे काय झालं? माँ बाप को कोई नहीं माने, औरत को बहुमान, औरत को बहुमान. साधु संत को कोई नहीं माने, दुष्टों को बहुमान, दुष्टों को बहुमान. आई रे बेईमान दुनिया, आई रे,
आई रे बैमान दुनिया आई रे, अशी अवस्था झाली. स्वतःच्या आई वडिलांना मात्र घरात राहायला जागा नाही, पण सासू सासरे मात्र घरात आणून ठेवले. ही सध्या कलियुगाची परिस्थिती आहे महाराज. ही अवस्था नारदजींना कळाली आणि म्हटले मग मी इथं थांबलोच नाही. मनात विचार केला मला इथं थांबायचंच नाही. मग मी निघालो. म्हणे कुठं गेलो? जिथं भगवंतानं लीला केल्या यमुनेच्या काठावरती मी वृंदावनात गेलो. आणि वृंदावनात असं चालत होतं भगवंताचं भजन करत करत. माझ्या मनात समाधान नव्हतं. आणि चालता चालता मला समोरून एक स्त्री दिसली. अतिशय सुंदर आणि रूपवान होती, पण तिच्या मांडीवरती 2 लेकरं होती आणि ती म्हातारे होऊन पडलेली होती. जर्जर म्हातारे होते. आणि मी चालत असताना तिनं मला हाका मारली. म्हणे साधू 2 मिनिटं थांबा. भो भो साधू क्षणम तिष्ठम मच्चिंतामपि नाशय दर्शनम तव लोकस्य सर्वतागहरम परम. तिनं हाका मारली. म्हणे साधू 2 मिनिटं थांबा. म्हणे काय झालं? अहो तुमच्या केवळ दर्शनानं सगळ्या जीवनातलं पाप नाहीसं होतं आणि माझ्या जीवनातलं पाप नाहीसं करा, मला समाधानी करा. नारदांनी विचारलं झालं काय, तू कोण आहेस? तिनं सांगितलं माझं नाव भक्ती. आणि माझ्या मांडीवर झोपलेले हे जे 2 वृद्ध पुरुष दिसतात ना, हे दुसरे तिसरे कोणी नाहीत, माझे 2 लेकरं आहेत. माझे 2 मुलं आहेत. एकाचं नाव आहे ज्ञान आणि एकाचं नाव आहे वैराग्य. आता हे म्हातारे झालेत पण यांना तरुण करायचंय, मी मात्र तरुण आहे. नारदांनी विचारलं अगं पण हे घडलं कसं? तू तरुण, तुझी लेकरं म्हातारी, असं कसं काय झालं? तिनं सांगितलं म्हणे असं झालं पहा, माझा जन्म द्रविड देशात झाला. कर्नाटकात मी वाढले. त्यानंतर मी महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रात मला फार सन्मान प्राप्त झाला. त्यानंतर मी गुजरातमध्ये गेले आणि तिथं मात्र आम्हाला तिघाला वृद्धपणा आला. आम्ही तिघही म्हातारे झाले गुजरातमध्ये गेल्यानंतर. आणि नंतर पुन्हा मग आम्ही वृंदावनात आता इथं आलो. मी तरुण झाले पण माझी लेकरं मात्र तरुण झाली नाही. यांना तारुण्य प्राप्त करून द्या, एवढी जबाबदारी स्वीकारा. काही करा पण माझी लेकरं ज्ञान वैराग्य तरुण करा. उत्पन्ना द्रविडे साहम वृद्धिम कर्नाटके गता क्वचित क्वचिन महाराष्ट्रे गुर्जरी जीर्णताम गता. पण हे का घडलं माझ्या जीवनामध्ये हे मला कळायला नाही. माझ्या जीवनात का असं घडलं? माझी लेकरं का म्हातारी राहिली आणि मी तरुण झाले? कशामुळे असं घडलं? त्यावेळेस नारदजीनं सांगितलं भक्ती. भक्ती दुसरी कोणी नाही महाराज, भक्ती फार श्रेष्ठ आहे. श्रीमद भागवत असं सांगतं की भक्ती भगवंताची पत्नी आहे महाराज. एकदा भक्ती आली की तिच्यासोबत सगळे येत असतात. पुढे भक्तीने धरिले हाती आणि मागे ज्ञान धर्म वैराग्य येते, सगळे काही येत असतात. पण भक्ती माणसाच्या जीवनात आली पाहिजे. ज्याच्या जीवनात भक्तीच नाही तिचं ज्ञान काय करणार आहे, वैराग्य काय करणार आहे? ज्ञान कुणाला पचतं, वैराग्य कुणाच्या अंगात निर्माण होतं? ज्याच्या अंतःकरणात भक्ती, त्याच्या अंतःकरणात. असं सहजासहजी ज्ञान कुणालाही मिळत नाही. वैराग्य कुणाच्या अंतःकरणात निर्माण होत नाही. अगोदर अंतःकरणात भक्तीनं प्रवेश करावा लागत असतो. एवढी भक्ती श्रेष्ठ आहे. ती भगवंताची पत्नी आहे महाराज. नारदाने सांगितलं भक्ती काळजी करू नकोस, याच्यात तुझा दोष नाहीये, हा कलीचा महिमा आहे. भगवान परमात्मा निज धामाला गेल्यानंतर कलियुगाला सुरुवात झालेली आहे आणि या कलियुगाच्या प्रभावानं असं होतंय. आणि मग भक्तीनं सांगायला सुरुवात केली म्हणे साधू, जर कलियुगाच्या प्रभावानं जर असं होत असेल, मग ज्यावेळेस परीक्षिती राजाच्या समोर कली शरण आला त्यावेळेस परीक्षिती राजानं त्याला बांधून का नाही टाकलं? त्याला हाकलून का दिलं नाही? त्याला मोकळं का सोडलं? त्यावेळेस नारदांनी सांगितलं म्हणे हे भक्ती, कलियुग वाईटही गोष्ट खरी आहे. हा कली जेव्हा आला तो चांगल्या कामामध्ये बाधा टाकू लागला. हो, म्हणजे चांगल्या कामाची आड येते ते कलीच आहेत. म्हणून तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सायन घातली या भय नरका जाणे. म्हणून चांगल्या कामात माणसानं आड येऊ नये. पूर्वी लोक असे म्हणायचे, मांजर जर आड गेली ना आबा चालता चालता, तर लोक पुढे जात नव्हते. सुभाष महाराज का जात नव्हते? लोक म्हणायचे नको बाबा पुढे जायला नको, काम होणार नाही. पण एक सांगू का, 100 मांजर आडे जाऊ द्या, बिंदास पुढे जा, काम झाल्याशिवाय राहत नाही. पण एक माणूस आडा गेला का सप्ताह बंद पडतो. एवढी अवघड गोष्टी. म्हणून कुठल्याही सत्कार आपल्याच्या होत नाही ना, आपण बाजूला राहायचं. जी लोक करतात त्यांचं प्रोत्साहन वाढायचं. वा पोरांनो, किती छान करताय तुम्ही, किती रूप आणलंय तुम्ही आपल्या नाम सप्ताहाला, किती धावपळ आहे तुमची.
गावोगावी जाऊन तुम्ही पत्रिका पोहोच केल्या, अन्नदानाची सेवा चालू आहे, मोठमोठे कीर्तनकार घेतले, मोठमोठे दिग्गज कथाकार कलाकार आहेत. हे फक्त मी व्यावहारिक बोलतोय बरं का. जो जेव्हा नारद मुनी म्हणतात जेव्हा कली आला त्यानं सगळ्या सत्कर्मामध्ये यज्ञ बंद पाडले, त्यानं चांगल्या लोकांना त्रास द्यायला सुरू केलं. पण एवढा जरी वाईट कली असला, भक्ती इतका जरी कली वाईट असला, का त्यानं मोकळं सोडलं? परीक्षित राजानं सांगतो त्याच्यात एक गुण चांगला आहे. म्हणजे कोणता गुण चांगला आहे ऐका. यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यक कलौ केशव कीर्तनात. म्हणजे जे फळ योगानं प्राप्त होत नाही, जे फळ यज्ञानं प्राप्त होत नाही, जे फळ तपानं अन्य साधनानं प्राप्त होत नाही, ते फळ कलियुगामध्ये फक्त भगवंताच्या कीर्तनानं आणि नामस्मरणामध्ये प्राप्त होत असतं. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये फार यज्ञ याग करायची गरज पडत नाही महाराज. ही कलियुगाची मोठी जमेची बाजू आहे. ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात योग याग विधी येणे हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. दमण्यात मजाच नाही, फक्त नामस्मरण करायचं देवाचं, रात्रंदिवस नामस्मरण करायचं, तरी देव परमात्मा भेटतो, परमात्म्याची संगती प्राप्त होते, साधूची संगती प्राप्त होते. हे कलियुगातलं चांगला गुण आहे. कलियुग वाईट आहे पण त्याच्यातले गुण सुद्धा चांगले आहेत. जे फळ कशानं प्राप्त होत नाही ते फळ मात्र कलियुगामध्ये नामस्मरणानं प्राप्त होतं. म्हणून तुझ्या जीवनामध्ये ही अवस्था तुला प्राप्त झाली, ही कलीचा परिणाम आहे. आणि मग नारदांनी तिचं समाधान केलं. नारदांनी सांगितलं भक्ती काळजी करू नकोस, मी तुझ्या पुत्रांना तरुण करण्याचा आणि उठवण्याचा प्रयत्न करतो, तू एक काम कर, भगवंताचं नामस्मरण कर. भक्तीनं नामस्मरण सुरू केलं आणि नारदजी त्या दोन म्हाताऱ्या पुरुषांपाशी गेले की जे भक्तीची लेकरं आहेत, ज्ञान आणि वैराग्य, आणि त्यांच्या कानात जाऊन त्यांना जाग करण्याचा प्रयत्न करू लागले. हे ज्ञान जागा हो, हे वैराग्य जागा हो, असं वारंवार बोलले. पण ज्ञान वैराग्य जागे व्हायला डोळे सुद्धा उघडले नाही त्यांनी महाराज. आणि मग नंतर वेदघोष केला नारदांनी त्यांच्या कानात, गीतेचा पाठ केला वारंवार. तेव्हा कुठंतरी असे डोळे उघडायचे आणि पुन्हा झाकायचे. आता काय करावं? एवढं सगळं करून सुद्धा ज्ञान वैराग्य जागा होत नाहीत. हे पाहून नारदांना सुद्धा चिंता वाटली आणि भगवंताचं नामस्मरण नारदांनी सुरू केलं. आणि भगवंतानं आकाशवाणीनं सांगितलं, म्हणजे नारदजी काळजी करू नका, ज्ञान वैराग्यांना जर समाधान प्राप्त करून द्यायचं असेल, ज्ञान वैराग्यांना जर तरुण करायचं असेल, तर तुम्ही एक काम करा, सत्कर्म करा. आता सत्कर्म करा म्हणजे नेमकं काय करा? आता नारदांनी सत्कर्म करायचं आणि त्या सत्कर्माच्या जोरावर ज्ञान वैराग्य जागे होतील. अहो सत्कर्म म्हणजे तरी नेमकं काय, नेमकं काय केलं पाहिजे हे कळत नाही. मग नारदजी निघाले सत्कर्म करायला. जो कोणी साधू भेटेल त्याला विचारायचे, का हो म्हणे सत्कर्म कशाला म्हणतात? आता मला सांगा, पानपोई लावणं म्हणजे सत्कर्म आहे का? अन्नदान करणं म्हणजे सत्कर्म आहे का? रक्तदान करणं, मतदान करणं म्हणजे सत्कर्म आहे का? अहो सत्कर्म म्हणजे नेमकं काय? आणि चिंता नारदांना लागली आणि चालत असताना बद्री विशाल क्षेत्रामध्ये गेले आणि तिथं संकादिक त्यांना भेटले. आणि संकादिकांनी नारदांना पाहिलं, म्हणजे तुम्ही चिंताग्रस्त दिसतात, कशाची चिंता आहे? नारदजी म्हणतात भक्ती ज्ञान वैराग्यांना समाधान प्राप्त झालेलं नाही, भक्ती ज्ञान वैराग्यांना समाधान नाही, ज्ञान आणि वैराग्य तरुण होत नाहीत, त्यांना तरुण करायचंय, भक्तीला समाधान प्राप्त करून द्यायचं, हे माझ्या जीवनात टेन्शन आहे म्हणे. आणि सनत कुमारांनी सांगितलं म्हणे एक काम करा. संकादिक म्हणले तुम्ही चिंता करू नका, अहो भक्ती ज्ञान वैराग्यांना समाधानी करण्याचा उपाय अगोदरच तयार झालेला आहे. अहो म्हणे तयार झाला, पण नेमका कोणता आहे पटकन सांगा. ते म्हटले काय नाही, सत्कर्म करा म्हणजे श्रीमद भागवत कथा करा. म्हणे असं कसं? श्रीमद भागवत कथा केल्यानं ज्ञान वैराग्य जागे होतील? म्हणे हो. असं कसं बोलता म्हणे तुम्ही? अहो वेदघोष केला, वारंवार गीतेचा पाठ केला, जागा हो जागा हो असं वारंवार मी म्हणत होतो, भगवंताचं नामस्मरण त्यांच्या कानात बोललो, गीतेचा पाठ वारंवार केला, पण ज्ञान वैराग्य जागे झाले नाही. आणि फक्त तुमच्या श्रीमद भागवत कथेनं ज्ञान वैराग्य कसे काय जागे होतील? संकादिकांनी सांगितलं म्हणे नारदजी तुम्ही श्रीमद भागवत कथा म्हणजे सामान्य समजू नका. अहो सगळ्या वेद उपनिषदांचं सार म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे. तुम्ही एक काम करा, जर ज्ञान वैराग्याला समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल, भक्तीला समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल, तर एक काम करा, तुम्ही त्यांना इथपर्यंत बोलवा.
आता हे कुठे आहेत? बद्री विशाल क्षेत्रामध्ये संकादिक आणि नारद. आणि भक्ती ज्ञान वैराग्य कुठे आहेत? यमुनेच्या काठावर म्हणजे वृंदावनात, लांबलचक अंतर आहे. नारदजी एक काम करा, तुम्ही त्यांना बोलवा, आपण थोडं खाली जाऊ. आणि मग ते हरिद्वार मध्ये आले. नारदजी आणि संकादिक हरिद्वार मध्ये आले. एका वटवृक्षाच्या खाली संकादिकांना उच्च आसनावर नारदजीनं बसवलं. आणि आता संकादिक ऋषी नारदजींना श्रीमद भागवत कथा म्हणजे सत्कर्मासाठी श्रीमद भागवत कथा सांगायला सुरुवात करायला लागले. तेवढ्यात भृगु ऋषी तिथं आले आणि भृगु ऋषीकडे एक काम दिलं, म्हणे सगळ्याला निमंत्रण द्या. आता श्रीमद भागवत कथा नारदजी ऐकतायत. संकादिक श्रीमद भागवत कथा नारदजींना सांगतायत. भृगु ऋषींना आमंत्रण निमंत्रण देण्याचं काम सुरू झालं. सगळ्यांना निमंत्रण दिलं भृगु ऋषींनी महाराज. देवता आल्या, ऋषी आले, नद्या आल्या, सगळे लोक तिथं आले श्रीमद भागवत कथा ऐकण्यासाठी. आणि भृगु ऋषींनी आमंत्रण दिलं भक्ती ज्ञान वैराग्याला वृंदावनात जाऊन की तुम्ही हरिद्वार मध्ये या. संकादिक नारदांना श्रीमद भागवत कथा सांगतायत. ती श्रीमद भागवत कथा तुम्हाला जर ऐकायला मिळाली की तुमची मुलं तरुण होतील, तुम्हाला समाधान प्राप्त होईल. आणि एक सांगू का, श्रीमद भागवत कथा सुरू झाली. संकादिक नारदांना श्रीमद भागवत कथा सांगू लागले. आणि भृगु ऋषीचं फक्त निमंत्रण पोहोचलं महाराज भक्ती ज्ञान वैराग्याला. ते निमंत्रण ऐकूनच ज्ञान वैराग्य तरुण झाली महाराज. फक्त निमंत्रण, अजून श्रीमद भागवत कथा त्यांच्या कानावर आली नाही, अजून ऐकायला जायचंय हरिद्वारला. फक्त निमंत्रण कानावर आलं की श्रीमद भागवत कथेचं की तुम्ही या हरिद्वारला. संकादिक नारदांना श्रीमद भागवत कथा सांगतात. सगळे देव ब्राह्मण सगळे संत नद्या एकत्रित आलेले आहेत, तुम्ही सुद्धा या. एवढं निमंत्रणच फक्त भक्ती ज्ञान वैराग्याच्या कानावर पडलं. भक्ती समाधानी झाली आणि ज्ञान वैराग्य तरुण झाले. आणि भजन करत करतच निघाले महाराज भागवत कथा ऐकायला. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल. भजन कर. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण. टाळी वाजवून भजन करा. जय राधा रमण हरी बोल, जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल. बोला जय जय राधा रमण हरी बोल, 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 जय जय राधा रमण हरी बोल. बोला बोला. सोपं आहे, अवघड नाही, सोपे शब्द आहेत. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल. हाँ ओ जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, हरी बोल हरी बोल हरी बोल, हरी बोल हरी बोल हरी बोल, हरी बोल हरी बोल हरी बोल, जय जय राधा रमण 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 हरी बोल.
राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल ब्रजनाचे उसकी तिलकन पे कजरीली तिरछी चितवन पे हरिदास हुए रे विभोर हरिदास हुए रे विभोर जय जय राधा रमण हरि बोल जय राधा रमण हरि बोल जय राधा रमण हरि बोल हरि बोल राधा रमण हरि बोल जय राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल जय राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल 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 जय जय राधा रमण हरि बोल जय राधा रमण हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल गोपाल कृष्ण भगवान की जय एक सांगू का जेवढे शब्द येतील तेवढे म्हणायचे तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही पण भजन सुरू असलं की आमचे समगे महाराज एवढे गोड गातात महाराज हे सहजासहजी पैशाने येत नाहीत महाराजी माणसं म्हणजे पैसे द्यावाच लागणार तसं मनात आणू नका पण आपलं त्यांच्यावर प्रेम आहे आणि आपल्या गावामध्ये बऱ्याच दिवसापासून आमचे संदीप महाराज प्रल्हाद महाराज येतात त्यांना दुसरी कथा कॅन्सल करायला लावली मी म्हटलं महाराज 2 रुपये जास्त घ्यावा मी पदर देतो पण तुम्हाला इकडेच यावं लागेल कारण तुमच्याशिवाय दुसरं काय आम्हाला काही समजणार नाही पण ते आलेत ही कलाकार मंडळी आपल्या प्रेमासाठी येतात आणि अशी गोड भजन गायला लागली ना की तुम्ही मस्त आनंदात म्हणायचं हे पहा तुमच्यासमोर माईक आहे का आम्ही म्हणणार एक तुम्हाला बेसूर झालं तालातून गेलं आपली झाकली मुठसावा लाखायची पण जे शब्द कानावर येतात काही काही भजन तुमच्या पाठ नाही ऐका पण जेवढे शब्द कानावर येतात ना राम कृष्ण विठ्ठल काहीतरी राधा भजन जेवढं येईल तेवढं म्हणायचं पण गप बसायचं नाही म्हणजे महाराज आम्ही घरी गप बसत नाही निध गप बसत असतो असं थोडं पण भजन करायचं भजन केलं की तो आनंद येत असतो म्हणून ते भक्ती ज्ञान वैराग्य भजन करत करत समोर आले आणि भक्तीनं नमस्कार केला व्यासांना आणि सांगितलं म्हणे व्यासजी आम्ही समोर आलोय आम्हाला ज्ञान प्राप्त समाधान प्राप्त झालेलं आहे आम्हाला बसायला तरी जागा दा व्यासांनी सांगितलं संतकादिकांनी सांगितलं हे पा भक्ती तू निरंतर साधकाच्या अंतःकरणामध्ये राहा म्हणून भक्तीचा वास आहे निरंतर साधकाच्या अंतःकरणात एवढं श्रेष्ठ असणारे श्रीमद भागवत आहे महाराज पुढे नारदांनी विचारलं म्हणे महाराज भक्ती ज्ञान वैराग्यांना समाधान प्राप्त झालेलं आहे अतिशय आनंदाची बाब आहे पण एवढंच होतं का फक्त भक्ती ज्ञान वैराग्यांना समाधान प्राप्त झालं आणखी भागवताचा काही महिमा आहे की नाही कुणा कुणाचा उद्धार करतो भागवत पुढे त्याचा श्लोक आलेला आहे ये मानवा पाप कुटस्तु सर्वदा सदा दुराचार रता विमार्गगा क्रोधाग्निदग्धा कुटिलश्च कामिन सप्ताह यज्ञेन कलो पुनंती म्हणजे जी लोक जन्मभर पाप करतात जी लोक सदा दुराचार करण्यामध्ये ग्रस्त आहेत जे सदैव क्रोधाग्नीमध्ये जळत आहेत जे अतिशय कामी आणि कपटी प्रवृत्तीचे आहेत ज्यांनी आयुष्यभर व्यभिचार केलेला आहे अशा लोकांना सुद्धा समाधान आणि मुक्ती प्राप्त करून देण्याचं काम श्रीमद भागवत करतं म्हणजे एवढंच ज्यांनी आयुष्यभर प्राप्त केलंय ज्यांना आयुष्यभर पाप केलंय फक्त दुसऱ्यासोबत वाईटच वागत राहिला कधी आपल्या अंतःकरणात दुसऱ्याबद्दल चांगलं चिंतन केलं नाही कायम दुसऱ्याची टिंगल करणं कायम दुसऱ्याला नाव ठेवणं ज्यांना आयुष्यभर हेच केलं ना यानं जर 7 दिवस अंतःकरणापासून भागवत ऐकलं ना तरी त्याचा उद्धार होतो म्हणजे महाराज एवढंच होतं का आणखी काही ज्याला लय राग येतो ना लय सतत पटकन राग येतो ना जो सतत जास्त क्रोधी आहे त्यानं 7 दिवस अंतःकरणापासून भागवत ऐकायचं त्याचा राग शांत होतो म्हणे आणखी काही म्हणे आहे ना ज्याचा मरण अकस्मात झालेलं आहे
आता अनेकांचे अकस्मात मरण, काही आत्महत्या झाली असेल, कुणी आत्महत्या केली असेल, कुणाचा ॲक्सिडेंट झाला असेल, म्हणे ज्याचं मरणच आलेलं नाही पण तरी सुद्धा त्याच्या काळानं त्याच्यावर घाला घातला, त्याला मरावं लागलं, ज्याला अकस्मात मृत्यू म्हणतात. मग असा अकस्मात मृत्यू झाल्यानंतर त्याला लगेच वरती नेल्या जात नाही, त्याला पिशाची योनी प्राप्त होत असते. मग त्याला पिशाच्या योनीतून जर मुक्त करायचं असेल तर त्याच्यासाठी श्रीमद भागवत कथा करावी लागते.